नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। जमीन वादात पुतण्याने काकूला ट्रॅक्टर खाली चिरडले, पण ही धक्कादायक घटना नेमकं कुठे घडली, कशी घडली आणि का घडली हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। कणाशी, जिल्हा नाशिक। दिवंगत बहिणीच्या जमीन वाटणीवरून सख्या भावांमध्ये वाद होऊन पुतण्याने थेट काकूला ट्रॅक्टर खाली चिरडल्याची धक्कादायक घटना प्रजासत्ताक दिनी कळवण तालुक्यातील गोलाखाल शिवारात घडली आहे। जिजाबाई देवीदास पवार वय 47 असे मृताचे नाव असून या प्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। रविवारी दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास हा प्रकार घडला। देवीदास विठ्ठल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची विधवा बहीण सुक्रीबाई पवार ही बंधू सुरेश विठ्ठल पवार यांच्याकडे वास्तव्याला होती। त्यांची 2 एकर शेतजमीन भाऊ सुरेश हेच कसत होते। दरम्यान वर्षभरापूर्वी सुक्रीबाई यांचे निधन झाले, तेव्हा त्यांची जमीन भावांमध्ये समान वाटणी करण्यावरून भावांमध्ये वाद सुरू झाला। याच विषयावरून रविवारी गोळाखाल येथे बैठक बसली होती, मात्र संशयित सुरेश यांनी जमिनीत वाटणी नाकारल्याने वाद विकोपाला गेला होता। सुरेश यांनी संशयित मुलगा हेमंतला समोरच्यांवर ट्रॅक्टर घालण्याची चिथावणी दिली होती। त्यानुसार हेमंतने कृती करत देवीदास यांच्या पत्नी जिजाबाई पवार यांच्या अंगावरून ट्रॅक्टर नेल्याने त्या जागीच ठार झाल्या। इतर संशयित नंदू सुरेश पवार, सुदाम कांबडी, कांतीलाल कांबडी आदींनी यशवंत गायकवाड, किशोर पवार, रुपाली किशोर पवार यांना लाथाबुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करून जखमी केले। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्यासह अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। मृतदेह कळवण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। घटनेतील आरोपी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत। संशयित आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली आहे। या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा। धन्यवाद।